मी स्वराज इंडियाचे यासाठी आभार मानतो की त्यांनी अतिशय योग्य दिवशी काश्मीर विषयावरती चर्चा आयोजित केलेली आहे. 365 दिवस झाले 370 कलम रद्द करण्याला आणि काश्मीर मधल्या माणसांना घरात कोंडून ठेवून इंटरनेट संपर्काची सर्व साधनं बंद केली. याला 365 दिवस झाले. कारण हे लीप इयर असल्यामुळे 5 तारखेला वर्ष पूर्ण होईल. पण 365 दिवस झाले आणि आज आपण काश्मीरवर चर्चा करतोय. मी थोडीशी काश्मीरवर चर्चा करण्याच्या आधी काश्मीर भारतात कसं आलं आणि त्यावेळेला नेमकं सगळ्यांनी काय काय विचार केला होता, कोणी कोणी काय काय भूमिका घेतल्या होत्या आणि कशामुळे काश्मीर भारतात आज आपल्याला दिसतंय या विषयावर चर्चा करतो. म्हणजे काश्मीर भारतात कशाच्या आधारे राहणार या काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांची भूमिका संस्थानिकांच्या बाजूची होती. भारताचे कायद्याच्या दृष्टीने पाहिले तर 2 भाग होते, ब्रिटिश इंडिया आणि संस्थानिकांचा भारत. ब्रिटिश इंडियामध्ये ब्रिटिशांचे सगळे कायदे चालत होते. संस्थानिकांच्या परिसरामध्ये संस्थानिकांचं वर्चस्व होतं आणि त्यांच्या मर्जीनुसार सगळं काम चालत होतं. अशा प्रकारे भारत 2 भागांमध्ये विभागलेला होता. ह्या वेळेला काश्मीरमध्ये राजा हरिसिंगांचं राज्य होतं आणि या काश्मीरमध्ये शेख अब्दुल्लांनी 1931 ला मुस्लिम कॉन्फरन्स आणि तिचं नाव 1939 ला स्वतःहून बदलून नॅशनल कॉन्फरन्स केलं. आणि त्याच वेळेपासून त्यांनी भूमिका घेतली की काश्मीरचा लढा हा धार्मिक नाही, काश्मीरचा लढा हा आर्थिक मागण्यांसाठी आहे आणि काश्मीरचा लढा हा हिंदू मुसलमान यांचा एकत्रित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदू महासभा, मुस्लिम लीग हे संस्थानिकांची बाजू घेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा संस्थानिकांची बाजू घेत होते. तो आता आपला विषय नाही. फक्त एक गमतीशीर गोष्ट सांगतो. कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव हे 1947च्या आधी राजाराम संघ होतं. राजाराम महाराजांच्या नावाने ठेवलेलं होतं. शेख अब्दुल्ला यांचा लढा राजाशी होता. त्यामुळे 1939 ला जेव्हा काश्मीरचा प्रश्न पहिल्यांदा मांडला गेला त्यावेळेला शेख अब्दुल्लांनी सांगितलं, फाळणीचा प्रश्न पहिल्यांदा मांडला गेला, पहिल्यांदा भारत पाकिस्तान धर्मावर आधारित फाळणी व्हावी असं सांगितलं. तेव्हा 1939 ला शेख अब्दुल्लांनी सांगितलं की मुस्लिम लीगला पाकिस्तान हवं आहे, आम्ही त्यांच्यासोबत कसे जाऊ शकतो, कारण ते संस्थानिकांची बाजू घेतात आणि आमचा तर लढा राजाच्या विरुद्ध आहे. आमचा जो लढा इथे तो जमीनदारांच्या विरुद्ध आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती म्हणून सांगतो की काश्मीरमध्ये 1947च्या आधी 95% जागा ही जमीनदारांकडे होती, शेती जमीनदारांकडे होती. आणि संपूर्ण भारतात कसणाऱ्याची जमीन ही याचं सर्वोत्तम जर उदाहरण असेल, कसणाऱ्यांच्या नावाने जमीन जर कोणी केली असेल तर ती काश्मीरमध्ये शेख अब्दुल्लांनी केलेली आहे. अगदी कम्युनिस्ट केरळमध्ये सुद्धा शेख अब्दुल्लांच्या दर्जाचं काम झालेलं नाही. शेख अब्दुल्ला पहिल्यापासून स्वतःला समाजवादी म्हणत होते. जेव्हा मुस्लिम लीगने पाकिस्तान मागितला त्यानंतर खूप प्रयत्न झाले की शेख अब्दुल्लांनी मुसलमान असल्यामुळे आणि काश्मीर मुस्लिम बहुल असल्यामुळे शेख अब्दुल्लांनी जिनांच्या सोबत यावं, मुस्लिम लीगच्या सोबत यावं. जिनांनी त्यांच्या घरी शेख अब्दुल्लांना बोलवलं. इथे शेख अब्दुल्लांनी जिनांना स्पष्टपणे सांगितलं, आमचा लढा राजाशी आहे, आमचा लढा जमीनदारांशी आहे. काश्मीरमध्ये आम्ही 85% आहोत, आम्हाला हिंदूंची भीती नाही. काश्मीरमध्ये हिंदू मुसलमान प्रश्न अस्तित्वात नाही. काश्मीरमध्ये प्रश्न जमिनीचा आहे, प्रश्न आर्थिक आहे, प्रश्न राजाच्या राजवटीचा आहे. आणि आम्ही मुस्लिम लीग बरोबर का जावं? तुम्ही राजाच्या सोबत आहात, तुमचे ठराव आहेत राजाच्या बाजूचे, आमच्या विरोधातले. आणि जेव्हा जेव्हा काश्मीरमध्ये आम्ही राजाच्या विरुद्ध लढलो
त्या काँग्रेसने आमची साथ दिलेली आहे. काँग्रेसचे नेते धावून आलेले आहेत आमच्या बरोबर लढाईमध्ये, आमच्यावर तुरुंगात गेलेले आहेत. आमचा त्यांच्यावर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे. त्यावेळेला जिन्नांनी सांगितलं, मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे, मला जास्त अनुभव आहे, माझं आयुष्य हा हिंदूंचा विश्वास कमवण्यामध्ये गेलं, हिंदूंनी माझ्यावर कधी विश्वास ठेवला नाही, हे हिंदू कधी मुसलमानांना आपले मानणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, आणि तुला तुझ्या आयुष्यात भारतातल्या हिंदूंनी मुसलमानांना आपलं मानलं नाही आणि शेख अब्दुल्लाला आपलं मानलं नाही, हा अनुभव तू घेशील, असं शेवटचं बोलून जिनांनी ती मीटिंग संपली. त्यानंतर शेख अब्दुल्ला बडोद्याला गेले. तिथे शेख अब्दुल्ला हे काँग्रेसच्या आणि भारताच्या बाजूने आहेत, काश्मीरच्या बाजूने नाहीत, म्हणून मुस्लिम लीगने त्यांच्या विरुद्ध निदर्शनं केली. जिना काश्मीरमध्ये गेले. जिनांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये यासाठी भाषणं दिली. त्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सला भुरट्यांची टोळी, चोरांची टोळी असं संबोधलं. ह्या विषयावरती समोर बसलेले काश्मीरी चिडले आणि सभेमध्ये गोंधळ झाला. आणि मग पुढची जी सभा जिनांना घ्यायची होती ती सभा लोकांच्या विरोधामध्ये मुळे जिनांना रद्द करावी लागली आणि दुसरी सभा न घेता जिनांना परत जावं लागलं. काश्मीरमध्ये वारंवार प्रजा परिषदेचे सगळे नेते, म्हणजे त्यावेळेला जसं भारतात काँग्रेस होतं तसं संस्थानिकांच्या राजवटीत प्रजा परिषद नावाची काँग्रेसची एक संघटना होती, जिचे अध्यक्ष नेहरू होते. त्याच्यामध्ये शेख अब्दुल्ला कायम सहभागी होते. आणि गमतीची गोष्ट, योगायोग म्हणा, धूर्तपणा नेहरूंचा आणि गांधींचा म्हणा, जसं भारताला स्वातंत्र्य मिळणार असं दिसायला लागलं तेव्हा 1946ला नेहरूंनी प्रजा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि प्रजा परिषदेच्या अध्यक्षपदी शेख अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली. ज्या वेळेला 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला काश्मीर एक स्वतंत्र राष्ट्र होतं, हे अनेकांना माहित नाहीये. आणि मग या स्वतंत्र राष्ट्राच्या वेळेला कोणी कोणी काय भूमिका घेतल्या होत्या हे जेव्हा मी आपल्याला सांगेन तेव्हा आपल्याला आश्चर्याचे अनेक धक्के बसणार आहेत. मित्रांनो, राजा हरिसिंगांनी जाहीर केलं की मी स्वतंत्र राहणार आहे, मी भारतात किंवा पाकिस्तानमध्ये जाणार नाही. याचं कारण असं होतं की जो कायदा, भारतीय स्वतंत्रता कायदा, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट, हा ब्रिटिशांनी केला होता. याच्यामध्ये लोकांना स्वातंत्र्य होतं, प्रदेशांना, ब्रिटिश इंडियाला स्वातंत्र्य होतं, एकतर भारतात जा किंवा पाकिस्तानमध्ये जा, जनतेच्या इच्छेच्या आधारे. पण 362 संस्थानिकांना मात्र स्वयंनिर्णयाचे अधिकार दिले होते. त्यांना 3 पर्याय दिले होते, एक पाकिस्तानात जा, भारतात जा किंवा स्वतंत्र राष्ट्र व्हा. म्हणजे ब्रिटिशांची योजना भारताचे तुकडे तुकडे करण्याची होती. परंतु नेहरू, पटेल, गांधी यांनी ब्रिटिशांचा भारतातला प्रतिनिधी जो माउंटबॅटन आहे त्याच्याशी मैत्री करून, माउंटबॅटनचं मन जिंकून भारताचे अनेक तुकडे होण्यापासून वाचवलं. याच्यामध्ये पुढे सरदार पटेल यांनी सुद्धा खूप महत्वाची भूमिका घेतली. तो आजचा विषय नाही म्हणून आपण इथेच थांबूयात त्या विषयावर. शेख अब्दुल्ला ज्या वेळेला भारताच्या बाजूने असं दिसायला लागले त्यावेळेला अनेक प्रयत्न झाले की मुस्लिम असल्यामुळे काश्मीरनी पाकिस्तानमध्ये जावं. खरं म्हणजे भारताच्या फाळणीचा आधार काय होता? फाळणी या आधारे झाली की हिंदूंची बहुसंख्या आहे का मुसलमानांची, भौगोलिक सलगता आहे का, दळणवळणाच्या सोयी आहेत का, म्हणजे तार, टपाल, टेलिग्राफ, आर्थिक सामाजिक व्यवहार, व्यापार कोणाचे आहे, तिथे वर्तमानपत्र कोणती येतात, शिक्षण कोणत्या विद्यापीठाचं चालतं, कायदा आणि राजकारणाचा संबंध कुठला आहे, व्यापार कोणाशी आहे, या निकषांवर फाळणी झाली. तसं पाहिलं तर काश्मीरमध्ये मुस्लिम जास्त होते, पाकिस्तानची भौगोलिक सलगता होती ती भारताशी नव्हती, बारमाही भारतातून जाणारा रस्ता सुद्धा नव्हता, आणि काश्मीरचा सगळा आर्थिक व्यवहार, व्यापार हा पाकिस्तानशी होता, भारताशी नव्हता.
आता काश्मीरच्या राजाने स्वतंत्र होण्यासाठी जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी भोपाळच्या नवाबांना विनंती केली होती आणि काश्मीरच्या हरिसिंगांच्या विनंतीवरून भोपाळचे नवाब गांधीजींना भेटले त्यांचं मन वळवण्याकरता किंवा काश्मीरला स्वतंत्र राहू द्या, काश्मीर हिंदू राजाचं आहे, ते तुमच्या बाजूने राहील. गांधीजींनी त्यांना 16 ऑक्टोबर 1946च्या भेटीत भोपाळच्या नवाबाला स्पष्ट सांगितलं, केवळ राजा हरिसिंगाचं सिंहासन हिरावून घेतलं जाईल एवढंच नाही, काश्मीर सुद्धा भारतामध्ये लोप पावे. नेहरूंना काश्मीर जाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून नेहरूंनी शेख अब्दुल्लांना दिल्लीला भेटायला बोलवलं. शेख अब्दुल्ला दिल्लीला यायला निघाले असताना राजद्रोहाच्या आरोपावरून राजा हरिसिंगांनी त्यांना अटक केली. नेहरू संतापले. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य कृपलानी, लॉर्ड माउंटबॅटन आणि नंतर खुद्द महात्मा गांधींनी काश्मीरला जावं यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. या सगळ्यांनी राजा हरिसिंगाला भेटून भारतात त्यांनी सामील व्हावं यासाठी प्रयत्न केला. अखेरीला 16 जून 1946ला बंदी हुकूम मोडून नेहरूंनी काश्मीरामध्ये प्रवेश केला. राजा हरिसिंगांनी नेहरूंना अटक करून तुरुंगात ठेवले. दिल्लीचा दबाव आला, कारण नेहरूंची दिल्लीत गरज होती, फाळणीच्या चर्चा सुरू होत्या, म्हणून नेहरूंची सुटका करायला लागली. त्याच्यानंतर गांधीजींनी नेहरूंना नाही तर गांधीजींना परवानगी द्या असं माउंटबॅटन यांनी सांगितल्यामुळे हरिसिंगांनी गांधीजींना परवानगी दिली आणि गांधीजींना अट टाकली की त्यांनी राजकीय सभा घेऊ नये. गांधीजी सांगितलं ठीक आहे, मी फक्त प्रार्थना सभेत बोलेन. राजा हरिसिंग म्हणला ठीक आहे, प्रार्थना सभेत बोला. 1 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्याच्या आधी 15 दिवस आधी गांधीजी काश्मीरला पोहोचले. श्रीनगरला 4 दिवस आणि जम्मूला 1 दिवस होते. श्रीनगरच्या काश्मीर खोऱ्यामध्ये लोकांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. लाखो दिवे घरासमोर लावले होते गांधींच्या स्वागतासाठी. महाराणी तारादेवी हातात सोन्याच्या थाळीत केशरयुक्त दूध घेऊन देवाला जावं तसं अनवाणी पायाने चालत चालत रस्त्यावर येऊन त्यांची वाट पाहत होता. गांधीजींनी त्यांना प्रेमभाव दाखवला, कडवटपणा येऊ दिला नाही, नम्रपणे दूध आणि पाहुणचार नाकारला आणि माझे कार्यकर्ते तुरुंगात असताना मी तुमचे स्वागत स्वीकारू शकत नाही असं सांगितलं. गांधीजी बेगम अब्दुल्लांच्या घरात राहायला गेले, कारण शेख अब्दुल्ला तुरुंगात होते. तिथे गांधीजींनी सांगितलं की प्रार्थना सभेला 5000 महिलांना बेगम अब्दुल्लांनी हजर केलं आणि 5000 मुस्लिम महिला प्रार्थना सभेला हजर होत्या. गांधीजींनी सांगितलं, हिंदू आणि मुसलमान इथे एकच काश्मीरी भाषा बोलतात, सगळ्यांची संस्कृती एक आहे, सगळा भारत हा दंग्याच्या धर्मांधतेच्या आगीत होरपळतो आहे, मला फक्त काश्मीरमध्ये आशेचा किरण दिसत आहे. आपण सगळे ईश्वराची लेकरे आहोत, एकमेकांवर सूड घेऊ तर आपण देवाचा अपमान करू, कोणी डोळा फोडला म्हणून आपण डोळा फोडून बदला घेऊ तर सगळं जग आंधळ होईल. आणि गांधीजींना जेव्हा विचारलं तेव्हा गांधीजींनी सांगितलं, राजा नाही जनता निर्णय घेईल. गांधीजींना कार्यकर्त्यांनी विचारणा केली, काश्मीरने भारतात जावं का पाकिस्तानला? गांधीजी म्हणले, महाराजांना मी सल्ला काय देऊ आणि का देऊ? महाराज कोण? जनता सार्वभौम आहे. महाराजांनी इंग्लंडच्या राजाप्रमाणे नामधारी जनतेचे सेवक व्हावे. पुढे गांधीजी असं म्हणतात काश्मीरी लोकांना की तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे आणि तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी तुम्ही माझे भावंडच राहणार आहात, आपण कायम भावंड राहणार आहोत. पण तुम्ही विचारलं म्हणून सल्ला देतो, भावनेच्या आधारे निर्णय न घेता बुद्धीच्या आधारे निर्णय. यानंतर सुद्धा राजांनी ज्या वेळेला स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाला कोणी कोणी समर्थन दिलंय आपल्याला माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा काश्मीरने पाकिस्तानात सामील व्हावे ही भूमिका रॉयस्टांनी घेतली. त्याच्यानंतर काश्मीरने पाकिस्तानात जावे ही भूमिका कम्युनिस्ट पक्षाने घेतली. त्यावेळेला समाजवादी पक्ष नव्हता, परंतु तिथे समाजवादी पक्षाचे जे सभासद होते आणि त्यांच्या जी ट्रेड युनियन होती त्यांनी काश्मीरनी पाकिस्तानमध्ये जावे किंवा स्वतंत्र व्हावे असं म्हटलं होतं. आणि म्हणून याच्यामुळे 22-25 वर्षाचे तरुण जे काश्मीरमध्ये होते ते वेद भसीन, बलराजपुरी, अब्दुल खालिद अन्सारी आणि
अबादउल्ला हे नाराज झाले. यांनी आपल्या विचाराचे म्हणून जयप्रकाश नारायण यांना बोलवून घेतले, त्यांची सभा घेतली. जयप्रकाश नारायण यांनी काश्मीरमधली परिस्थिती पाहिली आणि त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये आणि अगदी स्पष्टपणे सांगायचं तर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली की काश्मीर जननेते शेख अब्दुल्लांच्या मागे आहे आणि म्हणून शेख अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. याचा कम्युनिस्टांना इतका राग आला की त्यांनी त्याच्या विरोधात निदर्शने केली. हे मी मुद्दाम सुरुवातीला तुम्हाला पुरोगामी लोकांचं सांगितलं. आता हिंदुत्ववाद्यांचं सांगितलं. काश्मीरच्या हिंदू महासभेने ठराव केला होता की काश्मीरने भारतात विलीन होऊ नये, स्वतंत्र राजेशाही हिंदू राष्ट्र निर्माण करावे. ही भूमिका त्यांनी फेब्रुवारी 1970च्या ठरावाने जाहीर केली होती आणि त्यांनी राजाला पूर्ण समर्थन दिलं होतं की राजाने कोणताही निर्णय घेतला, पाकिस्तानमध्ये जाण्याचा जरी निर्णय घेतला तरी सुद्धा हिंदू महासभा त्यांच्या सोबत राहील. संघाचे वर्चस्व असलेली प्रजा परिषद नावाची एक संघटना होती. आधी डोगरा परिषद होती, स्वातंत्र्य मिळतं दिसल्यावर त्याला प्रजा परिषदेत कन्वर्ट करण्यात आलं. त्याचे अध्यक्ष प्रेमनाथ डोगरा होते. त्यांनी 1940ला जम्मूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली. ते संघाचे जम्मू काश्मीरचे प्रमुख होते. ते प्रजा परिषदेचे प्रमुख होते. जनसंघाच्या स्थापनेनंतर पहिल्या जनसंघाच्या अखिल भारतीय जनसंघाचं त्यांना उपाध्यक्ष केलं होतं. त्यांनी वारंवार काश्मीरला हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करा असा आग्रह धरला होता. उजव्या विचाराच्या स्वतंत्र पक्षाने देखील काश्मीरने स्वतंत्र व्हावं अशी भूमिका घेतली. 15 ऑगस्ट 47ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, मुस्लिम कॉन्फरन्स यांच्या समर्थकांनी जम्मूमध्ये भारताचा तिरंगा न फडकवता राजा हरिसिंगांचा झेंडा फडकवला होता. त्यांनी बॅनर लावले होते, स्वतंत्र सार्वभौम जम्मू काश्मीर लडाख बाल्टिस्तान राज्य, आणि ह्याचं नेतृत्व प्रेमनाथ डोगरा करत होते. म्हणून प्रश्न असा येतो की भारतामध्ये कोणाला असं वाटत होतं की काश्मीर भारतात येईल, तर मी दोन माणसांची प्रॉमिनंटली नावं घेऊ शकेल. एक जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना असं वाटत होतं की काश्मीर भारतात येऊ शकतं आणि त्यांना काश्मीर भारतात येण्यामध्ये भारताची जी फाळणी झाली त्याचा पराभव दिसत होता. म्हणून तर त्यांच्यासाठी फार महत्वाचा मुद्दा होता की पुरोगामी शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वातल्या काश्मीरने भारतात यावं. या काळामध्ये मी 2 मिनिटात फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक अनुचित भूमिका तुम्हाला सांगतो. जम्मूमध्ये 15 ऑगस्ट 1947ला 55% मुसलमान होते. हे सेन्ससच्या आधारे मी सांगतो. गुरु गोळवलकर स्वतः महाराजांच्या राजवाड्यात जाऊन बसले आणि त्यांनी आपले सगळे प्रमुख म्हणजे बलराज मधोक, केदारनाथ सहानी, विजय मल्होत्रा आणि मदनलाल खुराना यांना जम्मूत पाठवलं. ते जम्मू मुक्कामी होते आणि जम्मूमध्ये हिंदूंनी मुसलमानांना हल्ला करून पाकिस्तानमध्ये परत पाठवलं. या सगळ्याच्या पाठीमागे गोळवलकर गुरुजी यांचा हात होता. आणि जम्मूमध्ये त्यावेळेला जे झालं आणि मुसलमानांवर जो अन्याय झाला तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यावर मी नंतर येतो. आता थोडंसं मी 370 कसं आलं ह्याच्याकडे जाण्याच्या आधी सगळ्यांना माहीत असलेला इतिहास 2 मिनिटात सांगतो की शेवटी जेव्हा पाकिस्तानच्या सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली टोळीवाल्यांनी काश्मीरवर हल्ला केला आणि श्रीनगर पासून 25 किलोमीटरवर ते आले, राजाच्या राजवाड्यातली इलेक्ट्रिसिटी गेली, त्यावेळेला राजा हरिसिंगांनी अत्यंत नाईलाजाने मनाविरुद्ध जाऊन भारतात सामिलीकरणावर सही केली. भारताने सैन्य पाठवलं आणि अशा रीतीने काश्मीर भारतात आलं. जेव्हा भारताने सैन्य पाठवलं त्यावेळेला ह्या सैनिकांना सोबत नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते घेऊन फिरत होते. ते त्यांना संपूर्ण कोण कुठे लपलेला आहे, कोण पाकिस्तानवादी आहे, कोण भारताच्या बाजूने, पाकिस्तानचे सैन्य किती किलोमीटरवर आहे, किती प्रमाणात आहे, ते कसे आहेत, ही सगळी माहिती नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते देत होते. त्यावेळेला भारताचे जे सैन्याचे प्रमुख होते करिअप्पा, ते आणि शेख अब्दुल्ला एका जीपमधून कायम फिरताना दिसतात असं परदेशी पत्रकारांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे
भारतीय सैन्यासोबत फार मोठ्या प्रमाणावरती नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी काश्मीरने भारतात यावं यासाठी प्रयत्न केलेला आहे. जो पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश भारतात आलेला नाही, हा प्रदेश यासाठी भारतात येऊ शकला नाही की त्या भागामध्ये पंजाबी भाषा बोलणाऱ्या मुसलमानांचं वर्चस्व होतं आणि हे नॅशनल कॉन्फरन्सचे सभासद नव्हते, म्हणून स्थानिक जनतेचा पाठिंबा नव्हता, म्हणून भारतीय सैन्याला दीर्घकाळ युद्ध करून सुद्धा यश मिळत नव्हतं. मी आता थोडं 370 कडे येतो. एक लक्षात घ्या, भारताची राज्यघटना बनवताना सगळ्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन बनवण्यात आली. श्यामाप्रसाद मुखर्जी घटना समितीचे सदस्य होते आणि 370 कलम बनवण्यामध्ये ते सहभागी होते. जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये गोपाळस्वामी अय्यंगार यांनी 370 कलम मांडलं, त्यावेळेला चर्चा न करता एकमताने निर्णय झाला. मी परत एकदा सांगतो, श्यामाप्रसाद मुखर्जी हे काश्मीरचे भारतात सामिलीकरण, काश्मीर प्रश्न युरोप नेणे, सार्वमताच्या आधारे काश्मीर प्रश्नाचा निर्णय घेणे, 370 कलम मान्य करणे, 55 कोटी रुपये पाकिस्तानला देणे, या सर्व निर्णयामध्ये कॅबिनेटचे सहकारी म्हणून सहभागी होते. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट मला सांगितली पाहिजे जी फारशी लोकांना माहित नाही. 370 कलम बनवताना आपण काश्मीरच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून सहमतीने सरदार वल्लभभाई पटेल आणि अय्यंगार यांनी चर्चा करून ते फायनल केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये एक छोटासा बदल शेख अब्दुल्लांना मान्य नसताना, काश्मीरी जनतेच्या प्रतिनिधींना मान्य नसताना केला गेलेला आहे. मूळ जो ठरला होता त्याच्यामध्ये तो बदल केला आणि तो बदल असा आहे की लोकांनी निवडलेल्या सरकारच्या ऐवजी सत्तेवर असलेले सरकार असा केलेला आहे. म्हणजे सत्तेवर असलेले सरकार म्हणजे राज्यपाल असा देखील होतो आणि याच्यामुळे 1953ला नेहरूंना राज्यपालांच्या पत्राच्या आधारे शेख अब्दुल्ला सरकार बरखास्त करता आलेलं आहे. हा जो बदल झाला हा शेख अब्दुल्लांना माहित नव्हता. त्यांना ऐन वेळेला बदल सांगण्यात आला. ते सभागृहाबाहेर लॉबीत चर्चेसाठी गेले असताना अचानक गोपाळस्वामी अय्यंगार आणि मौलाना आझाद सभागृहात आले. त्यांनी 370 कलम, त्यावेळेला 306 नावानी ते मांडलं गेलं. त्याच्यावरती दुरुस्त्या होत्या. नंतर भाजपात गेलेल्या महावीर त्यागींनी सुद्धा 2 दुरुस्त्या सुचवल्या होत्या. अनाकली कारणामुळे, कोणाला माहित नाही कोणत्या कारणामुळे, सगळ्यांनी आपापल्या दुरुस्त्या मागे घेतल्या. भाषणे करायचे ठरले होते, सगळ्यांनी आपलं नाव मागे घेतलं, मला भाषण करायचं नाही असं सांगितलं. फक्त एक मौलाना गोव्याचे प्रतिनिधी, त्यांनी एक 5 मिनिटाचं भाषण केलं, लगेच मतदान केलं आणि एक मताने सभागृहामध्ये 370 मंजूर झाले. आम्हाला अंधारात ठेवून 370 मध्ये हा बदल केला म्हणून शेख अब्दुल्ला चिडले होते. त्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली होती. परंतु शेवटी सरदार पटेलांचा अंदाज खरा ठरला. त्यांनी राजीनामा दिला नाही आणि म्हणून सरदार पटेलांच्या पत्रव्यवहारांच्या खंडाचे संपादक दुर्गादास म्हणतात की 370 कलम हे सरदार पटेलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश. आता मी 370 कलम सरकारने तर रद्द केलं. काय राहिलं होतं 370 मध्ये? नेहरूंच्या काळापासून क्रमाक्रमाने 370 चं महत्व कमी केलं होतं आणि काश्मीरचं भारतात विलीनीकरण घट्ट करण्यात आलेलं होतं. फक्त एवढाच भाग शिल्लक राहिला होता की म्हणजे सर्व काळामध्ये, कोणत्याही सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकारला जे हवे आहेत ते सगळे निर्णय हे काश्मीरमध्ये घेण्यात आले. काश्मीरच्या सरकारने कधीही विरोध केला नाही त्यांना. आणि म्हणून 370 हे फक्त सायकोलॉजिकल, मानसिक शिल्लक राहिलं होतं आणि केवळ भारतीयांना काश्मीरमध्ये संपत्ती घेता येत नाही एवढा एकच भाग त्याच्यामध्ये राहिला होता. आणि भारतीयांना काश्मीरमध्ये संपत्ती घेता येत नाही हा आजच्या काळातला भाग नाहीये. हा 1920-30 पासून काश्मीरमध्ये खतखदर असलेल्या असंतोषामुळे 1928 पासून काश्मीरमध्ये परकीयांनी जमिनी घेऊ नये असा कायदा करण्यात आला. आणि परकीय म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांनी घेऊ नये, कारण ब्रिटिशांना काश्मीर आपलं वाटत होतं.
त्यांना युरोप सारखं वातावरण वाटत होतं, थंडावा होता, तिथे निसर्ग होता, ते तिथे घरं घेण्याचा प्रयत्न करत होते. ते सगळं बेकायदेशीर ठरल्यामुळे शेवटी ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी सरोवरामध्ये आपली बोट हाऊस बांधले आणि हे बोट हाऊस जे होते हे सगळे त्यावेळेला ब्रिटिशांच्या मालकीचे होते. हे 370 कलम तसंही खूपच कमकुवत करण्यात आलं होतं, म्हणून सरकारने 370 कलम रद्द केलं. परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न येईल त्यावेळेला कदाचित सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर करण्याची शक्यता, संभाव्यता मला दिसते. याच्यावर खूप मोठ्या मोठ्या तज्ज्ञांचे लिखाण उपलब्ध आहेत आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो काश्मीरच्या संदर्भात भारत कोणताही निर्णय घेईल हा काश्मीरच्या घटना समितीने मान्य केला पाहिजे. काश्मीरमध्ये घटना समिती आता अस्तित्वात नसल्यामुळे काश्मीरच्या विधिमंडळाने मान्य केला पाहिजे असा त्याचा अर्थ होईल. आणि लागोपाठ 4 वेगळ्या वेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांमध्ये, म्हणजे 1950च्या दशकात, 60च्या दशकात, 70च्या दशकात, 90च्या दशकात घटनापीठाने दिलेल्या निर्णयानुसार विधिमंडळाच्या संमतीशिवाय भारत सरकारला असं काश्मीरच्या कोणत्याही गोष्टीत बदल करता येत नाही. आता मी थोडस सगळ्यांना हव्या असलेल्या मुद्द्याकडे येतो की शेवटी पाकिस्तान काश्मीरी मुसलमान आहेत. मग काश्मीरी मुसलमान असल्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने आहेत असं काही आहे का? तर थोडस काश्मीर आपण समजून घेतलं पाहिजे. एक लक्षात ठेवा की 1896 पासून काश्मीरमध्ये गोहत्या बंदी आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर तिथे नॅशनल कॉन्फरन्सचे राज्य असताना सुद्धा गोहत्या बंदी उठवलेली नाही. 1932 पूर्वी तर मृत्यूदंडाची शिक्षा होती, नंतर ती शिथिल करण्यात आली. आजही तिथे बंदी आहे. दुसरी गोष्ट, काश्मीर मधले ब्राह्मण जे आहेत ते सारस्वत ब्राह्मण आहेत आणि ते मांस आणि मासे भक्षण करणारे आहेत आणि सणासुदीच्या दिवशी सुद्धा ते मासे आणि मांस भक्षण करणारे आहेत. काश्मीरचे मुसलमान नेहमी असं म्हणतात की आम्ही पाकिस्तानातल्या मुसलमानांपेक्षा आणि भारतीय मुसलमानांपेक्षा वेगळे आहोत, उच्च संस्कृतीचे आहोत. आमचा इस्लाम हा कुराण ग्रंथावर आणि हदीस याच्यावरच अवलंबून नाही, तर इस्लामच्या प्रेमाच्या संदेशावर, पैगंबरांनी जो प्रेमाचा संदेश दिलाय त्याच्यावर आधारित आहे. जमाते इस्लामी, मौला मौलवी, उलेमा यांचा इस्लाम हा कुराण आणि हदीसवर अवलंबून आहे. तर सुफी इस्लाम हा लौकिक आहे, त्याच्यामध्ये प्रेम, बुद्धी आणि भावना यांना अधिक महत्व आहे. मुळात काश्मीरची जडणघडण कशी झाली? सुरुवातीला काश्मीर आधी बौद्ध धर्मीय होता, 7व्या शतकात शैवपंथीय झाला. काश्मीरचा शैवपंथ हा भारतीय शैवपंथापेक्षा वेगळा आहे, अधिक उदार आहे. त्याला काश्मीरी शैविझम म्हटलं जातं आणि संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांवरती, उदार विचारांवरती काश्मीरी शैव तत्वज्ञानाची छाप आहे. रवींद्रनाथ टागोरांना या काश्मीरी शैव संप्रदायाच्या विचारांचं खूप आकर्षण होतं. नंतर काश्मीरवर जाती प्रथा न मानणाऱ्या, मूर्तीपूजा न करणाऱ्या, हिंदू मुसलमानांमध्ये समन्वय साधणाऱ्या शीख धर्माचा, गुरु नानकांचा प्रभाव पडला. काश्मीरमध्ये कवयित्री लल्लेश्वरी मतवादी आहे आणि काश्मीरमध्ये ऋषी संप्रदाय जो संत कबीरांच्या शिकवणुकीशी मिळता जुळता असा हा संप्रदाय आहे. काश्मीरमध्ये आजही दीर्घायुष्य, आरोग्य, दुष्काळापासून, पुरापासून संरक्षण, संतती प्राप्ती यासाठी पूजास्थानांना साकडं घातलं जातं. काश्मीरी लोक असं मानतात की काश्मीर सुळावर चढवल्यानंतर येशू ख्रिस्त काश्मीरमध्ये राहिला होता आणि तिथे त्याची कबर आहे. काश्मीरमध्ये शंकराचार्यांचं मंदिर आहे ज्याला काश्मीरी लोक आपला महत्वाचा ठेवा मानतात. भारतामध्ये स्वतंत्र मुस्लिम कोड आहे, शरिया कायदा, काही प्रमाणात शरिया कायदा आहे पर्सनल लॉच्या बाबतीत. हा काश्मीरमध्ये लागू नाही. काश्मीरमध्ये मुस्लिम कोड कधीही लागू नव्हता. काश्मीरमध्ये सर प्रताप कायदा हा व्यक्तिगत कायदा मुसलमानांना लागू. जमाते इस्लामीपेक्षा नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांची भूमिका वेगळी आहे. हे फारुख अब्दुल्ला
वेळ मिळेल तिथे तिथे जाहीरप्रमाणे सांगतात आम्ही पाकिस्तानी नाही. काश्मीरमध्ये सगळ्यात मोठे धर्माचे उपदेशक आहेत मिरवाईज. ते सांगतात आम्ही काश्मीरचा अफगाणिस्तान होऊ देणार नाही. त्यांच्या देशात कुठल्या प्रकारचा इस्लाम आहे याची आपल्याला माहिती आहे. तो इस्लाम आमच्याकडे नाही. मार्क टुली यांच्याशी बोलताना शेख अब्दुल्ला संतापून म्हणाले होते आमची जीवन पद्धती धोक्यात आली आहे, आमचा इस्लाम धोक्यात आला आहे. मी त्यांचा इस्लाम का स्वीकारू? मी श्रद्धावान मुसलमान आहे, त्यांच्यासारखा घाणेरडा मुसलमान नाही. मला त्यांचा इस्लाम नको आहे. मिरवाईज हे भारत विरोधी ओळखले जातात, स्वतंत्रवादी म्हणून ओळखले जातात. ते मार्क टुली यांना म्हणले हे भारतीय आणि पाकिस्तानी मुसलमान वहाबी पंथाचे आहेत. पाकिस्तानी मुसलमानांचा हेतू लष्करी राजवटीचा आहे, धार्मिक नाही. ते काश्मीरी मुस्लिम पंथाला कधी समर्थन देणार नाही आणि आम्ही काश्मीरचा अफगाणिस्तान होऊ देणार. मित्रांनो, काश्मीरमध्ये कधीही हिंदू मुसलमान दंगल झाली नाही. गेल्या 200 वर्षात काश्मीरमध्ये हिंदू मुसलमान दंगल झालेली नाही. पंडितांना हाकलून देण्याचा वर्ष 2 वर्षाचा काळ सोडला तर अल्पसंख्याकांना त्रास झालेला नाही. काश्मीरी मुस्लिम हिंदू संस्कृतीचा आजही आदर करतात. आजही तिथे जी मंदिरं आहेत त्याची देखभाल मुस्लिम ट्रस्ट करतायत. पुजारी नेमून त्यांचा पगार देत आहेत. शंकराचार्यांच्या मंदिराचा काश्मीरींना खूप मोठा अभिमान आहे. म्हणून काश्मीरचा प्रश्न हा खूप वेगळा प्रश्न आहे. काश्मीरचे मुसलमान हे खूप वेगळे मुसलमान आहेत. 1965 साली ज्या वेळेला नेहरूंचा मृत्यू झाला होता आणि शास्त्रीजी पंतप्रधान होते, त्यावेळेला अयूब खानांना असं वाटलं की आता भारत हा कमजोर झालेला आहे, त्यांचा एक वीक पंतप्रधान, कमजोर पंतप्रधान त्यांना मिळालेला आहे. आपण युद्ध करूया, आपल्याला काश्मीरी लोकांची साथ मिळेल. पण काश्मीरी लोकांनी पाकिस्तानच्या सैन्याला साथ दिली नाही. हे पाहिल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला आणि या सगळ्याचं काश्मीरी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेलं आहे. कारगिल युद्धाच्या वेळेला सुद्धा काश्मीरी लोक भारताच्या बाजूने होते. त्यांनीच माहिती दिली होती. गिलगिट बाल्टिस्तान मधले शिया मुसलमान पाकिस्तानपेक्षा भारताला जवळचे मानतात. ज्या वेळेला वाजपेयी पंतप्रधान झाले होते तेव्हा त्यांना पत्र पाठवलं होतं की सैन्य पाठवा आणि आम्हाला भारतात सहभागी करून घ्या. काश्मीरमध्ये आतापर्यंत अनेक वेळेला अनेक तटस्थ लोकांनी सर्वेक्षण केलेली आहे की काश्मीरच्या लोकांचं मत कोणाच्या बाजूने. अर्थात हे सगळं मी 1 वर्षाच्या आधीच सांगतोय, व्यक्त करण्याच्या आधीच्या गोष्टी सांगतोय. म्हणजे युरोपियन युनियन संसदेने सर्वेक्षण केलेलं आहे. रॉबर्ट ब्रॉडकॉक्स म्हणून एक ब्रिटिश अभ्यासक आहेत, त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या सगळ्यांच्या मते काश्मीरमध्ये सर्वाधिक पाठिंबा स्वतंत्र व्हावं याच्या बाजूने, त्यानंतर भारताच्या बाजूने आणि सगळ्यात कमी पाठिंबा हा पाकिस्तानमध्ये सामील व्हावं या बाजूने. 370 नंतर काश्मीरी जनतेची प्रतिक्रिया काय हे मला माहिती नाही, कारण काश्मीरात जाता आलं नाही, लोकांशी बोलता आलं. काश्मीर एका अर्थाने बंदिवासात आहे. जेव्हा उठेल तेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे जाऊन लोकांना समजून घेतलं पाहिजे. काश्मीरी लोकांना याची जाणीव आहे की त्यांना स्वतंत्र होता येणार. काश्मीरची भौगोलिक स्थिती अशी आहे की त्यांना कोणी स्वतंत्र होऊ देणार नाही, भारतही होऊ देणार नाही, पाकिस्तानही होऊ देणार. आणि म्हणून आपल्याला कुठेतरी कोणाचं तरी एका बरोबर राहिलं पाहिजे याची त्यांना जाणीव. त्यांना पलीकडे चीन दिसतोय, अफगाणिस्तानमध्ये काय होत आहे ते त्यांना दिसतंय. त्यामुळे राजकीय दृष्ट्या काश्मीरी लोक पुरेसे सजग आहेत. परंतु भारतात काश्मीर कसा ठेवणार? काश्मीरी लोक भारतीय आहेत का? आपले भाऊ बहीण आहेत का? हे जर आपल्याला मान्य असेल तर प्रेमाच्या आधारे, लोकशाहीच्या आधारे काश्मीरला भारतात ठेवतात. मुळात काश्मीरवर भारताचं राज्य आहे का, साम्राज्य आहे का, का काश्मीर खरोखर भारताचा भाग आहे, हे कसं तपासायचं हे कोडं मला पडलं होतं. तेव्हा अर्नॉल्ड टॉनबीने दिलेलं उत्तर जे आहे ते मला मिळालं. अर्नॉल्ड टॉनबीने असं सांगितलंय की एखादा प्रदेश हा एखाद्या भागात खराखुरा सामील झालेला आहे
का तो देश त्या प्रदेशावर राज्य करतोय हे कशाच्या आधारे ठरवायचं, त्याचे काही निकष दिलेले आहेत त्यांनी. ते म्हणजे असे की तिथल्या लोकांच्या इच्छेच्या आधारे सरकार बनत आहे का, आणि सगळ्या देशाच्या लोकांना प्रगतीचा जो वाटा मिळतो आहे तो वाटा त्या प्रदेशातल्या लोकांना मिळतो आहे का, आणि सगळ्या देशामध्ये ज्या प्रकारचं स्वातंत्र्य, ज्या प्रकारच्या सुविधा आहेत त्या प्रकारचं स्वातंत्र्य आणि त्या प्रकारच्या सुविधा त्या प्रांतातल्या लोकांना मिळत आहेत का, या 3 निकषांच्या आधारे आपल्याला ठरवता येईल की तो प्रदेश हा कोणाच्या तरी अंकित आहे की तो प्रदेश हा त्या भागाचा हिस्सा बनलेला आहे. त्यामुळे काश्मीरला जी भारतात आणायचं असेल, काश्मीरी माणसांना भारतात ठेवायचं असेल, तर काश्मीर हा केवळ भूप्रदेश नाहीये. काश्मीरमध्ये लोकही राहतात. आणि शेख अब्दुल्लानी सांगितलं होतं की मी गांधी नेहरूंच्या सेक्युलर भारतात सहभागी होत आहे. जर हा गांधी नेहरूंचा सेक्युलर भारत कायम राहणार असेल, गांधीजींच्या भाषेत आपण जर काश्मीरी लोकांना प्रेम देणार असू आणि ते आपले भाऊ आहेत असं मानणार असू, भारतात जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्वातंत्र्य त्यांना मिळणार असू, भारतातल्या माणसाला विकासामध्ये जो हिस्सा मिळतोय तो हिस्सा त्यांनाही मिळणार, आणि भारतावर कोणाचं राज्य असावं हे ठरवण्याचा अधिकार इतर भारतीयांप्रमाणे त्यांनाही असेल, तर काश्मीर भारतामध्ये येऊ शकते, राहू शकते. लोकसभेच्या निवडणुका सामान्यतः काश्मीरमध्ये गेल्या 30 वर्षात व्यवस्थित पार पडल्या, परंतु विधानसभेच्या निवडणुका या कायम रिग होत आलेल्या आहेत. एक 2-3 निवडणुका फक्त खऱ्या अर्थाने लोकांच्या इच्छेनुसार झालेल्या आहेत. 1978ला मोरारजी देसाईंच्या काळात पहिल्यांदा, जनता पक्षाच्या काळात पहिल्यांदा काश्मीरमध्ये खरोखरी निवडणूक झाली. त्याच्या आधी सगळ्या काश्मीरच्या निवडणुका ठरवून केलेल्या होत्या. त्याच्याबद्दलचे विपुल पुरावे आहेत, विपुल पुरावे आहेत, अनंत पुरावे आहेत. मित्रांनो, ह्याच्यामुळे काश्मीर भारतामध्ये राहील की नाही त्यापेक्षा आपण काश्मीरला न्याय देतोय की नाही हा खरा प्रश्न आहे. आपण काश्मीरींना प्रेम देतो की नाही हा खरा प्रश्न आहे. काश्मीरींना विकास देतो की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि मानवतावादावर आधारित, लोकशाहीवर आधारित, समतेवर आधारित सेक्युलर भारतामध्ये काश्मीर सहभागी होऊ शकेल. असा भारत काश्मीरींचं मन जिंकू शकेल. पण आपण जर हिंदू धर्मांधतेच्या दृष्टिकोनातून काश्मीरकडे बघणार असू आणि आपण जर काश्मीरला अंकित प्रदेश करणार असू, आपण काश्मीरला बंदिवासात ठेवणार असू, तर भारतात काश्मीर येण्याचं भवितव्य हे कठीण आहे. 1953ला अमेरिकेने प्रयत्न करून पाहिला होता की काश्मीरने स्वतंत्र व्हावं आणि अमेरिकेने त्यांना समर्थन द्यावं. हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. नेहरूंनी काळजी घेतली. मला माहित नाही उद्या काय. आज जगामध्ये चीन, रशिया ही 3 बलाढ्य राष्ट्र आहेत. त्यामुळे एका राष्ट्राने काही केलं दुसरा राष्ट्र काय करेल याची त्यांना चिंता असल्यामुळे तसं काश्मीरवर होईल काय असं मला वाटत नाही. परंतु काश्मीरी लोकांना आपल्याला भारतात यावं असं वाटत असेल तर जेवढं आपल्याला स्वातंत्र्य तेवढं त्यांना मिळालं पाहिजे. त्यांचा इंटरनेट बंद करून, त्यांचा टेलिफोन बंद करून, त्यांची शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद करून, त्यांना रस्त्यावर येणं बंद करून, त्यांचा रोजगार बंद करून आपण काश्मीरला किती दिवस भारतात ठेवणार? आपण 4 महिने झाले कोरोनामुळे बंदिवासात आहे. काश्मीरला आज 1 वर्ष बंदिवासात आहे. काश्मीर 1 वर्ष बंदिवासात आहे याचं मला दुःख आहे. या प्रश्नावरती मी काश्मीरी माणसाच्या दुःखात सहभागी आहे आणि काश्मीरी माणसाच्या बरोबर आहे. आणि हा जर भारत विरोधी असेल तर मी भारत विरोधी आहे. पण मी काश्मीरी माणसाच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांना आपल्या इतकंच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आपण प्रेमाने त्यांना जोडलं पाहिजे. गांधींच्या मार्गाने आपण त्यांना जोडलं पाहिजे असं मला वाटतं. हे या प्रश्नावर खरं उत्तर आहे असंही माझं मत आहे. या ठिकाणी मी माझी मांडणी संपवतो आणि काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर आपण त्याची चर्चा करूया.